असं काय झालं असेल की मी एवढी खुश दिसते तुम्हाला? तर ही माझ्यासाठी खुश होण्यासारखीच गोष्ट आहे, कारण माझा नवरा मला बोलला की तुला वट पौर्णिमेसाठी साडी घ्यायला जाऊया का? ओ माय गॉड, शॉपिंगच्या नावाखाली चिडणारा माझा नवरा मला स्वतःहून बोलतोय की जाऊया. मग मी थोडासाही वेळ न घालवता पटकन उबर ऑटो बुक केली. आता खूप लोकांना माहिती नसेल की उबर ऑटोवर फर्स्ट 3 राईड्स फ्री आहे, आणि काही मिनिटातच आमची उबर ऑटो आली आणि आम्ही शॉपिंगच्या मिशनवर निघालो. विकेंडला बाहेर जायचं असेल किंवा शॉपिंगला जायचं असेल, खरंच उबर ऑटो मला कन्व्हिनियंट ऑप्शन वाटतो. राईड पण कम्फर्टेबल होती आणि ट्रॅफिकचं टेन्शन पण नव्हतं. आणि ऑटोमध्ये बसल्याच्या नंतर मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की मला साडी नको आहे. रिसेंटलीच मी एक नवीन साडी घेतली आणि माझ्याकडे खूप साड्या आहेत आणि मी त्या घालत पण नाही. हे मी घरातून निघायच्या आधी सांगितलं असताना त्याला तर मला हा घेऊनच नसता आला, म्हणूनच मी त्याला ऑटोमध्ये बसल्यानंतर सांगितलं. आणि फायनली आम्ही झुडिओमध्ये एंटर झालो आणि मग स्टार्ट झाला माझा फेवरेट पार्ट म्हणजे शॉपिंग. आणि हो, शॉपिंगला निघतानाच मी स्वतःला प्रॉमिस केलं होतं की जे माझ्या गरजेचं आहे तेच मला घ्यायचं आहे. पण झुडिओमध्ये गेल्यावर असा प्रॉमिस कोणाला लक्षात राहतो का? आता मी काय घेतलंय ते मी तुम्हाला पुढल्या व्लॉगला दाखवेन. तोपर्यंत बाय.